ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 1 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण 2 स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग 12. शक्ती संक्रमण आणि व्यक्ती घडवणे असे 2 विषय होतील. स्वामी म्हणतात, शक्ती संक्रमण हे त्याच्यातच आलं. तो एक भावावेशच आहे आणि प्रेम नसेल तर भावावेश कुठला. व्यक्ती घडवण्यात शक्ती संक्रमणाचा हात आहेच. मग त्यावर असा प्रश्न, म्हणजे व्यक्ती घडवणे हे ध्येय, शक्ती संक्रमण हे साधन. त्यावर स्वामी म्हणतात, आणि हळूहळू त्याला आत्मदर्शनाकडे नेणे, कारण प्रकृती बदलल्याशिवाय तो आत्मदर्शनाकडे जाणारच नाही. प्रथम त्याच्यामध्ये प्रेम, भाव, भक्ती, परमेश्वराचं नाव, ध्यान याविषयी गोडी निर्माण व्हायला पाहिजे. मग मूल जसं शेजाऱ्याचं न ऐकता आईचं ऐकतं, कारण आई मूल याच्यात प्रेम असतं, तसं गुरु शिष्यात प्रेम निर्माण झालं की मग सद्गुरूंच्या सांगण्याला महत्त्व येतं. स्वामी स्वरूपानंद आमच्यावर किती प्रेम करीत असत. खरं तर त्यांची देहाची शक्ती किती कमी होती, तरी त्या मानानं ते आमच्यासाठी काय काय करत होते ते बघितलं म्हणजे आश्चर्य वाटतं. प्रेम एखाद्या साध्या गोष्टीत देखील दिसतं. त्यासाठी खूप काही द्यायला पाहिजे असं नाही. ते आम्हाला काय देत होते ते देऊही शकत नव्हते. देण्यासारखं त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. पण अध्यात्मविद्येचं दान, नेमकं मार्गदर्शन आणि त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारं प्रेम, जिभेवरून येणारे प्रेमाचे शब्द याचं मोलच करता येणार नाही. म्हणून सर्वांपेक्षा संतांचं प्रेम हे सर्वात महत्त्वाचं, आणि असं प्रेम ते सर्वांवर भरभरून करत असतात. मग गुरुतत्व आणि परमात्मतत्व यात फरक काय? यावर स्वामी म्हणतात, तत्व कळलं तर दोन्ही एकच. गुरु म्हणजे परमात्मा आणि परमात्मतत्व इनकार्नेट. गुरु म्हणजेच परमेश्वर. मग ते वेगळे कशासाठी मानतात? या प्रश्नासाठी स्वामीजींचं उत्तर असं, सगळ्यांना सद्गुरू भेटत नाहीत. लाखो लोक असे आहेत की त्यांना गुरु भेटलेले नाहीत. कारण पुष्कळ ठिकाणी ज्यांना गुरु समजलं जातं तिथं गुरुतत्व नसतंच मुळी. अशा लोकांनी काय करायचं? मग त्यांनी देवाला भजावं. देव निदान कुणाचं वाईट करणार नाही, पण बुवाबाजीच्या मागे लागून अनेकांचा नाश झालेला आहे. संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. गुरुतत्वाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या प्रारंभीच म्हटलं आहे, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. म्हणजे अध्यात्मविद्या हेच गुरुतत्व. आता जिथं अध्यात्मविद्याच नाही आणि मंत्र यंत्र तंत्र चालू आहे तिथं गुरुतत्वच नाही. त्यामुळे ते गुरु नाहीत. गुरूंची बरोबरी देवाशी करायची नाही असं म्हटलंय. यावर स्वामी म्हणतात, ते बरोबर. देवानं ही सगळी माया निर्माण केली, त्यातून सोडवतात सद्गुरू. देव सोडवत नाही. देवाला भजलं तरी देव मायामोहाचा निराश करीत नाही. गुरु मायामोहातून बाहेर काढतात. त्यामुळे देवापेक्षा सद्गुरूंचं महत्त्व अधिक. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. देव तसे पुष्कळ आहेत. इंद्र, चंद्र, वरुण. भगवद्गीता म्हणते, यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. याचा अर्थ, तुम्ही ज्याला भजता तिकडे तुम्ही जाता. देवाला भजणारे देवाकडे जातात. म्हणजे इतर देवांपेक्षा भगवंत हा स्वतंत्र आहे.
तो भगवंत म्हणजे परमात्मतत्व आणि गुरुतत्व हे एक आहे, म्हणून इतर देवांशी गुरुतत्वाची बरोबरी करायची नाही. यासाठी स्वामीजींचं म्हणणं असं, पण याही देवांना भजायचं तेही परमात्म स्वरूप होण्यासाठी, सद्गुरूंना भजायचं तेही परमात्म स्वरूप होण्यासाठीच. पण हे देव बोलत नाहीत, काही चुकलं तर सांगत नाहीत. सद्गुरू सांगतात, योग्य मार्गावर आणतात. त्यात त्यांची भीडभाड कुठेच नसते. जर चांगले गुरु असतील तर त्यांची शिष्यांना एक तऱ्हेची भीतीच असते. गुरु योग्य मार्गानं नेणारे असतील तर ते सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठीच करीत आहेत. आपण जर त्याप्रमाणे चाललो नाही तर ते बोलणार देखील नाहीत. मग त्यांनी काही सांगायचं हे बाजूलाच राहिलं. हे शिष्याला माहीत असतं. आता देवासंबंधी बोलायचं जर झालं तर देव आपल्याशी बोलत चालत नाही, काही सांगत नाही. तो सत्ता मात्रे करून आहे एवढंच. पण गुरु प्रत्यक्ष समोर आहेत. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, असं स्वामीजींनी म्हटलं आहे. म्हणजे मूळ तत्व आणि गुरुतत्व त्या पातळीवर एकरूप. आता गुरुतत्व सर्वत्र एकच आहे असं म्हटल्यानंतर मग आपल्या गुरूंचं स्मरण करावं, इतरांचं नाही, असं सामान्यतः समजलं जातं. यासाठी स्वामी म्हणतात, असं कोणी म्हटलंय? शास्त्र असं म्हणत नाही. सगळे गुरु एकच आहेत. साधू दिसती वेगळाले तरी ते स्वरूपी मिळाले. पण ते जर खरे साधू असतील तर शेकडो गुरूंमध्ये एखादा साधू असतो. आज एवढंच. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.